नांदेड शहराच्या सिडको भागातील एका खासगी हॉस्टेलमध्ये 25 वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली। आकांक्षा गायकवाड असं मयत तरुणीचं नाव आहे। हडको येथील महाविद्यालयात BHMS द्वितीय वर्षात ती शिकत होती। तिच्या आत्महत्या प्रकरणी सिडको येथील राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश सचिव जीवन घोगरे पाटील यांच्या विरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। जीवन घोगरे पाटील यांच्या निवासस्थानी असलेल्या हॉस्टेलमध्ये ती राहत होती। काल दुपारी तिने गळफास घेऊन आत्महत्या केली। दरम्यान मयत आकांक्षा हिने गेल्या 8 ते 10 महिन्यापासून हॉस्टेलची फी दिली नव्हती। त्यामुळे फी भर म्हणून जीवन घोगरे पाटील हे मयत आकांक्षा हिला मानसिक त्रास देत होता। त्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केली, अशी तक्रार मयत आकांक्षा हिचे वडील मुंजाजी गायकवाड यांनी दिली। त्यावरून सिडको ग्रामीण पोलीस ठाण्यात जीवन घोगरे पाटील यांच्या विरोधात रात्री उशिरा अॅट्रॉसिटी आणि इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला। सिडको येथील ज्या हॉस्टेलमध्ये ती राहत होती त्या ठिकाणी 40 ते 50 मुली राहतात अशी माहिती आहे। विशेष म्हणजे खासगी हॉस्टेलला कोणतीही परवानगी नसून नियमाचं पालन होत नाही। सुरक्षेच्या उपाययोजना देखील नसल्याचे सांगण्यात आले। याबाबत पोलिसांचा तपास सुरू आहे।